नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि या संक्रांतीचं औचित्य साधून पीएनजीमध्ये महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला। या हळदी कुंकूच्या निमित्ताने महिलांना पीएनजीकडून मान देण्यात आलं। या कार्यक्रमाचा सोहळा दिमागात संपन्न झाला। कोल्हापूरमधल्या प्रसिद्ध पीएनजीमध्ये आज संक्रांतीचं औचित्य साधून महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि इथे आपण पाहू शकता माझ्या मागे महिलांनी येथे बऱ्याच गर्दी केली आणि सगळेजण अगदी उत्स्फूर्तपणे इथे हळदी कुंकवासाठी आलेले आहेत। नमस्कार, मी शुभांगी कुलकर्णी गेली 24 वर्ष झालं पीएनजीमध्ये जॉब करते। मी ॲज अ जनरल मॅनेजर म्हणून आहे, सेल्समन टू जनरल मॅनेजर। हे कुठं घडू शकतं तर 70% महिलांना पीएनजीनं जॉब देऊन भरपूर म्हणजे महिलांना जास्तीत जास्त कसं पुढे आणायचं हे पीएनजीनं बघितलेलं आहे आणि आमच्याकडे 70% महिला, सर्व शाखेमध्ये 70% महिला कार्यरत आहेत। आणि आज जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे हा महिलांनी उत्साहानं जे पाठीमागे डेकोरेशन वगैरे केले, यात जेंट्सचा पण सहभाग आहेच, पण महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन वेगवेगळ्या म्हणजे एवढ्या सुंदर गौरीसारख्या सगळ्या नटून आलेला आहेत माझा स्टाफ आणि इथल्या कोल्हापूरच्या महिलांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे। आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे आमची दुसरी शाखा ताराबाई पार्कमध्ये पितळी गणपती समोर लवकरच चालू होते। कोल्हापूरकरांच्या सेवेसाठी आम्ही लवकरच दुसरी शाखा चालू करतोय, तरी जास्तीत जास्त कोल्हापूरवाल्यांनी प्रतिसाद द्यावा। हॅलो नमस्कार, मी वैभवी। आज पीएनजीमध्ये खूप सुंदर असं हळदी कुंकू होतं आहे, खास संक्रांतीनिमित्त। इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेडीज आलेल्या आहेत आणि छान अशा पद्धतीनं सकाळपासून वर्दळ दिसते आहे। आमचा स्टाफ तर खूप सुंदर आहेच, त्याच पद्धतीनं कोल्हापूरच्या सगळ्या लेडीज इथं एकत्र आल्यात आणि खूप छान अशा पद्धतीनं हळदी कुंकू प्रोग्राम आणि त्याच पद्धतीनं वाण देणं हा खूप छान असा प्रोग्राम होतो आहे। आमच्या जनरल मॅनेजरने सांगितल्याप्रमाणे नवीन ब्रांच आमची ओपन होती आहे, ती म्हणजे पितळी गणपतीजवळ। खरंच तुम्ही सगळी इथं एकत्र येत आहे, तुम्हाला सोन्याविषयी तर खूप ट्रस्ट आहेच, परंतु जो पितळी गणपतीपाशी जी आपली शाखा होती तिथं पण एकापेक्षा एक व्हरायटी असणार आहे आणि ती फक्त आणि फक्त कोल्हापूरकरांसाठी। तर परत एकदा आपल्या सर्वांना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी ओपनिंगला सुद्धा यायचंच आहे आणि त्याच पद्धतीनं आमचे जे तुम्ही ग्राहक आहात हा ग्राहक वर्ग अजून वाढवायचा आहे, अजून मोठा करायचा आहे। आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। सर्वप्रथम आज हळदी कुंकवानिमित्त इथं सर्व जमलेल्या भगिनींचे मी आभार मानते, कारण त्यांनी आम्हाला एवढ्या छान मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे आणि असाच प्रतिसाद त्यांनी आमच्या नवीन ताराबाई पार्क येथे सुरू होणाऱ्या ब्रांचला पण द्यावा अशी सर्वांना खरोखर विनंती आहे। दागिन्यांची व्हरायटी वगैरे सर्व काही तुम्हाला इथं पण मिळणार आहे, त्याप्रमाणेच ते तिथं देखील ताराबाई पार्क येथील ब्रांचमध्ये देखील मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी नक्की तिथं पण भेट द्या आणि आज जमलेल्या सर्व पीएनजीच्या सर्व महिला भगिनींना तिळगुळा मकर संक्रांती आणि हळदी कुंकवाच्या हार्दिक शुभेच्छा। मी माधुरी सुहास कदम, गेली बरेच वर्ष मी त्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला येत आहे। म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आमंत्रण असतं, माझ्या ग्रुपला देखील त्या आमंत्रण येतात हळदी कुंकूसाठी आणि खूप इथला स्टाफ देखील खूप छान आहे, खेळीमेळीचं वातावरण असतं, खूप मस्त हळदी कुंकूचा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी होत असतो। पीएनजी परिवारातर्फे संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। प्रदीप पाटील, गाव ठाणापुडे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। आम्ही गेले 10 वर्ष झालं पीएनजीच्या ह्या कोल्हापूर
बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.